पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. वाव, व्हॉट अ परफॉर्मन्स वेदांत. काय वॉटर परफॉर्मन्स? तुम्हाला हेच गाणं मिळालं होतं? अहो पण तुम्हीच म्हणालात ना की कोणतंही गाणं प्ले करा. वेदांत, आता वेदांत नंतर येणार आहे त्यांची पार्टनर अमूल्या, जी यमन रागामधील मेडली गाणार आहे. अमूल्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. तुझे संग बेर लगाया ऐसा, तुझे संग बेर लगाया ऐसा, रहा मैं फिर अपने जैसा, ओ रहा ना मैं फिर अपने जैसा, अभी ना जाओ छोड़ कर के दिल अभी भरा नहीं, अभी ना जाओ छोड़ कर के दिल अभी भरा नहीं, अभी अभी तो आए हो, अभी अभी तो, अभी अभी तो आए हो, बाहर बन के छाए हो, हवा जरा महक तो ले, नजर जरा बहक तो ले, ये शाम ढल तो ले जरा, ये शाम ढल तो ले जरा, ये दिल संभल तो ले जरा, मैं थोड़ी देर जी तो लूं, नशे के घूंट पी तो लूं, अभी तो कुछ कहा नहीं, अभी तो कुछ सुना नहीं, अभी ना जाओ छोड़ कर के दिल अभी भरा नहीं, मी कशी शब्दात सांगू भावना माझ्या तुला, तू तुझ्या समजून घे रे, लाजणाऱ्या फुला, अंतरीचा गंध माझ्या, अंतरीचा गंध माझ्या, आज तू पवना तू असा जवळी रहा, तू असा जवळी रहा, तू असा जवळी रहा, जवळी रहा.
खरंच खूप सुंदर गायलीस तू. बऱ्याच दिवसानंतर एवढा गोड आवाज ऐकलाय. तर हा राऊंड इथेच संपला असं मी जाहीर करते. पुढचा राऊंड आपण लवकरच सुरू करू. अमूल्य, मला माहिती नव्हतं तू इतकं छान गातेस. थँक्स. तू पण छान डान्स करतोस. थँक्स. पुढच्या राऊंडला जाण्याआधी आपण एक छान गंमत करूया. आता प्रत्येक जोडीला इथे येऊन एकमेकांना प्रपोज करायचंय. तुम्ही तुमची स्टाईल भाषा वापरू शकता. कोण युनिक स्टाईल मध्ये प्रपोज करते ना ते आपल्याला बघायचंय. तर सर्वात आधी आपल्या समोर येत आहेत डॉक्टर अभिषेक आणि डॉक्टर वैदेही. अमूल्य, मला हे जमणार नाही. मी चाललो. काय करतोस? बस खाली. काय चाललंय? अरे ठीक आहे ना, ते सगळे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहेत. मी फॉर अ चेंज आपणही गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहोत. त्यामुळे बस खाली. रेडी? हो. भीती वाटते? थोडीशी. घाबरा नको, तुझाच माणूस आ. चालू कर. वैदेही, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे ग. नाही ग राहू शकत तुझ्याशिवाय. बसशील का माझ्यासोबत सत्यनारायणच्या पूजेला? हो. वैदेही, आय लव्ह यू. युअर माइन फॉर एव्हर. आय लव्ह यू टू. डायरेक्ट सत्यनारायणाची पूजा. हा, आमका लग्नात बोलवा. हो, नक्की बोलवतोय. ठीक आहे, तुम्ही बसून घ्या. हो, थँक्यू. आता आपण बोलूया वेदांत आणि अमूल्याला. मी नाही येणार आहे. हे काय करतोस? म्हणून चला. मी नाही येणार आहे. नाही यायचं तुझं. उठ लवकर. काय झालं? येताय ना? चिकाटलो का काय? या. येतोय. चल. तुमका प्रपोज करूचा असा, माटव घालूचो नाही असा, इतक्या लांब खेका उभे रोलात. कळता मग मी काय बोलताय? मला सांगा, तुम्हा दोघांपैकी सगळ्यात आधी प्रपोज कोणी केलं? यानेच केलं मला आधी प्रपोज. मी कधी केलं? असं काय करतोस? आठवत नाहीये का तुला? तू नो एंट्रीत गाडी घातली होतीस, माझ्या स्कूटरला ठोकलंस, रूल तोडलास, मी पडले, मला खरचटलं. आठवतंय ना? विसरला. पण खूप चांगला वागला माझ्याशी. मला ह्याने हॉस्पिटलमध्ये नेलं. खूप गिल्टी वाटत होतं ह्याला. सॉरी म्हटला, खूप विनवण्या केल्या आणि मग नंतर म्हटला मला तू आवडते. असं प्रपोज केलं याने मला. इम्पॉसिबल. अरे वा, म्हणजे तुमची भेट ऍक्सिडेंटमुळे झाली आहे. तर खूपच इंटरेस्टिंग आहे. चलो वेदांत, गो अहेड. चलो वेदांत, गो अहेड. अरे लाजतोयस काय? एक मिनिट. काय चाललंय तुझे? काय बघ, मी जसं म्हणते ना, फक्त तसं करत जा. आपल्याला जिंकायचंय ना. मी काय करतो? हे घे. नो थँक्स. अरे तुला नाही, तिला दे. घे.
ओ अमूल्या, मी म्हणजे आय अरे बोल. लव यू. हा मोनो बोललो एकदाच. मस्त दादा, आय एम सो प्राऊड ऑफ यू. आता अमूल्य प्रपोज करणार. होऊन जाऊ दे अमूल्या. गुलाब का तोड़लस? शर्मिला किस्म का है मेरा दिलबर, तो इनके हिस्से में गुलाब आता है और मेरे हिस्से में कांटे, क्योंकि कांटों को मुरझाने का खौफ नहीं होता. वेदांत, माझं तुझ्यावर खूप प्रेम. वा वा वा, ह्याला म्हणतात प्रपोजल. टाळ्या टाळ्या टाळ्या. सार्थक ये ना लवकर. अगं एवढी काय ओरडतेस? अरे बघ ना, अमूल्या काय सॉलिड बोलतेय यार. कुठून येतो हा कॉन्फिडन्स? जन्मजात आहे. आता इथे सगळे कपल्स कसे छान बसलेत, पण काही ना काहीतरी भांडण असेलच ना तुमच्यामध्ये. काहीतरी प्रॉब्लेम्स असतील. त्यावरती आमच्याकडे एक सोल्युशन आहे. आम्ही इथे आज अशा एका व्यक्तिमत्वाला बोलवलंय ज्यांचं नाव आहे धनंजय पवार, आणि ते फक्त 250 रुपयात बायको बदलून देतात. वेट 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 250 रुपयाचा रेट तू कुणाला विचारून फायनल केला? जेवढे पण इथे बसलेले आहेत ना, सगळेच्या सगळे अविवाहित लोक आहेत. 50-100 रुपये याचं मला वाढवून पाहिजेत. ही झाली बिझनेस डील हो, पण तुमचे किती गुण जुळले होते? माझ्या लग्नाच्या वेळी 32 गुण जुळाले होते, पण लग्नाच्या 15 वर्षानंतर मला कळालं एकही गुण जुळू शकला नाही. त्यामुळे मी आता अनासही इथं सगळ्या अविवाहित आहेतच. 34, 35 आणि 36 गुण जुळणारी एखादी बघावं म्हणते मी इथंच. आता तुमच्यासारखा अनुभवी माणूस इथे आलाच आहे, तर मी तुम्हाला विनंती करेन की तुम्ही आमच्या कपल्सना काहीतरी मार्गदर्शन करावं. तर तुम्हाला काय वाटतं की कुठचं कपल तुम्हाला स्टेजवरती बोलवावं असं वाटतंय? कोणाला? स्टेजवर हो, हे कपल जरा बोलूया आपण. कारण एकतर ही सगळी चौघं 5-5 जण बसल्यात आणि ही दोघंच बसल्यात. दोघं बी बसल्यात आणि लांबच्या लांब बसलेले आहेत. अच्छा, मी यांनाच बोलू ना. बोल. मी अमूल्य आणि वेदांतला विनंती करते की त्यांनी कृपया स्टेजवरती यावं. बघितलीत आमच्या मुलांचं कसं असतंय. एवढ्या सुंदर मुलगी बरोबर इथं वर आला तरी पण त्या चेहऱ्यावर जराही हास्य नाहीये. हो ना, तुम्ही करा आता मार्गदर्शन. हा, मी करतोच. तर आज या ठिकाणी आपण एक छोटासा प्रश्न मंजुषा खेळतोय, एका मुलीबरोबर आणि एका मुलाबरोबर. तर मला प्रश्न विचारायचा आहे, वयाच्या 20व्या वर्षी तुमच्या लग्नासाठी किंवा एका मुलाकडून काय अपेक्षा आहेत? आता त्या वयात तर कुठल्याही मुलीची एवढीच अपेक्षा असते की मुलगा हँडसम असावा. 30व्या वर्षी? त्या वयात मुलगा वेल एज्युकेटेड असावा आणि फॅमिली पर्सन असावा. आणि 40व्या वर्षी? 40व्या वर्षी मी कितीही भांडले ना तरी त्याने मात्र माझ्यासोबत व्यवस्थित नीटच राहायला पाहिजे. आणि 50व्या वर्षी? आता त्या वयात तर भांडून भांडून थकून जाईन ना मी.
तर तेव्हा माझी एवढीच अपेक्षा असेल की त्याने ना त्याचा संपूर्ण वेळ माझ्यासोबत घालवावा. तर ह्या झाल्या मुलींच्या अपेक्षा. आता आपण जाणून घेऊया एका मुलाच्या अपेक्षा. ये बाबा इकडे, तुला हसायला शिकवतो, आयुष्य जगायला शिकवतो, इकडे ये. काय अपेक्षा आहे तुझ्या 20व्या वर्षी मुलीकडं? माझ्या काही अपेक्षा नाही आहेत. तोंडाकडे बघूनच वाटतंय अपेक्षा नसणार ह्या. ह्या झाल्या आता एका मुलाच्या अपेक्षा. पण अशा आमच्यासारखे अजून कित्येक लोक आहेत, 1% लोक झाले ज्यांना अपेक्षाच नाही आहेत. पण आमच्या आहेत ना, आमच्या अपेक्षा आहेत. काय अपेक्षा आहेत आमच्या? वयाच्या 20व्या वर्षी एखाद्या मुलीनं देखणं असावं. एक वयाच्या 30व्या वर्षी सुद्धा त्या मुलगीनं देखणं असावं. आणि वयाच्या 40व्या वर्षी सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो इथं. वयाच्या 40व्या वर्षी तिनं देखणंच असावं. वयाच्या 50व्या वर्षी सुद्धा आमच्या अपेक्षा असतात तिनं देखणं असावं. मग भले 2, 4, 8 लाख रुपये खर्च झाले तरी चालतं ती देखणं दिसण्यासाठी. एक्सक्यूज मी, 1 मिनिट इथे येतं का? तुमचं झालं असेल तर मी जाऊ, कारण मला यात अजिबात इंटरेस्ट नाही. जाऊ बाबा. एवढं बोलल्यानंतर काय तर तुझ्यात बदल झाला असेल म्हटलो. कसं काय सहन करते त्याला? कुठनं ओळखला त्याला? आता काय करणार हो दादा, करावं लागतं सहन. सहन करण्यापेक्षा दुसरा हुडक. जा बाई जा. एवढं सगळं करून आता मी तर तुमची सगळ्यांची रजा घेतो, कारण माझ्या डोळ्याच्या नका हे पाहण्याचं होणार नाही. जाताना 250 रुपयाची स्कीम चालू आहे. घ्या तेवढी 250 रुपयाची, नावं नोंदवा, बाहेर स्टॉल मांडलाय. हा इकडे बघ, तुझ्या कर्माची फळं तूच भोगत बस. आता होणार आहे शेवटचा राऊंड. फॉर्म भरून घेताना तुम्हाला काही ठराविक प्रश्न विचारले होते, त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आता ह्या राऊंड मध्ये द्यायची आहेत. सगळ्यात पहिला आपण बोलूया वेदांत आणि अमूल्याला. अजून आहेच काय? तर सगळ्यात पहिला प्रश्न, एकमेकांना कोणत्या गोष्टीची भीती वाटते? याला बंद जागेची भीती वाटते. आणि हिला रक्ताची. बरोबर. पहिल्या प्रश्नाचं उत्तर तर बरोबर दिले. आता वळूया दुसऱ्या प्रश्नाकडे. अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला आवडत नाही? मला रागीट स्वभावाची माणसं नाही आवडत. आणि मला जास्त बडबड करणारे लोक नाही आवडत. करेक्ट. तुम्हा दोघांमध्ये काय साम्य आहे? काहीच नाही. अरे वा, या बाबतीत एकमत आहे तुमचं. आता वळूया पुढच्या प्रश्नाकडे. तुमचं नातं तुम्ही एका वाक्यात कसं डिफाईन करणार? 36चा आकडा आहे आमच्यात. एकमेकांची अँबिशन्स काय आहेत? याला मोठी कन्स्ट्रक्शन कंपनी उभी करायची. तिला डॉक्टर बनायचं. अगदी बरोबर ओळखलंय. तर हा राऊंड इथेच संपलाय. आपण लवकरच डिक्लेअर करणार आहोत 36 गुणी जोडी. तर तोपर्यंत तुम्ही दोघांनी प्लीज हॅव अ सीट.